ठाणे रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा तसेच प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला। या दौऱ्यानंतर बैठक घेण्यात आली। गेल्या वर्षभरापासून वेळोवेळी केलेल्या सूचनांची योग्य अंमलबजावणी रेल्वे अधिकाऱ्यांनी केली आहे। आज प्रत्यक्षात सर्व बदल दिसत असून विकास कामांबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी समाधान व्यक्त करत अधिकाऱ्यांचं कौतुक केलं आहे। ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज 8 लाख प्रवासी प्रवास करतायत। रेल्वे प्रवाशांच्या समस्या, विकास कामे, प्रस्तावित कामांबाबत मी निवडून आल्यापासून DRM, DM यांच्याशी सातत्यानं माझा पाठपुरावा सुरू आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठकाही झाल्यात। आता नव्यानं वातानुकूलित प्रतीक्षा कक्ष उभारला जात असून येत्या जुलै महिन्यात त्याचं लोकार्पण अपेक्षित आहे। 8 एक्सिलेटर्स प्रवाशांच्या सेवेत असून 2 एक्सिलेटर लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। ठाणे रेल्वे स्थानकातील फलाटांवरील नव्याने छताचे पत्रे बदलण्याचं काम वेगानं सुरू आहे। एका रेल्वे पादचारी पुलाचं काम सुरू असून लवकरच ते मार्गी लागणार आहे। उन्हाळ्याची सुट्टी पडली असून मोठ्या संख्येने प्रवासी बाहेरगावी जाणार असल्याने तातडीनं 2 वाढीव आरक्षण खिडक्या सुरू करण्यात येणार आहे। स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे पोलीस सज्ज असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे। ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान नवी स्थानकाची उभारणी करण्यात येणार आहे। कायदेशीर अडचण आल्याने त्याचे काम खोळंबले, मात्र त्यातून तोडगा लवकरच निघणार असून नवीन रेल्वे स्थानकाची उभारणी झाल्यावर ठाणे रेल्वे स्थानकावरचा मोठा ताण कमी होणार आहे। ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी पाहता मोजून 2 ते 3 तास विकास कामं करायला अधिकाऱ्यांना वेळ मिळतो। अतिशय कमी वेळेत रेल्वेचे अधिकारी काम करत असल्याबद्दल यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांचं कौतुक केलं आहे। या पाहणी दौऱ्यात मध्य रेल्वेचे मंडल मुख्य अभियंता विलास पैठणकर, रेल्वे पोलीस दलाचे सहाय्यक आयुक्त अतुल क्षीरसागर, स्टेशन प्रबंधक केशव तावडे, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक ML मीना, शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, सचिव बाळा गवळ, शहर संघटक भास्कर पाटील, रमाकांत पाटील, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण, अमित जयस्वाल, किरण नागती, निखिल बुडजडे, प्रशांत पाटील, संतोष बोडके, प्रकाश पायरे, संजीव कुलकर्णी, वैभव ठाकूर, आनंद जयस्वाल, रोहित गायकवाड, प्रीतम राजपूत, प्रकाश खांडेकर, विकास पाटील, सुशांत मोरे, अशोक कदम, रमाकांत चौधरी, मधुकर गिजे, महिला उपजिल्हा प्रमुख वंदना डोंगरे, विभाग प्रमुख रीना मुदलियार, यमुना म्हात्रे, प्राची मोरे आणि शिवसैनिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाणा स्टेशन किमान 7 ते 8 लाख प्रवासी दिवसाला या स्टेशन मधून प्रवास करत असतात। मागे सुद्धा आम्ही या ठिकाणी व्हिजिट केली होती आणि त्यातील काही समस्या आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय। DRM कडे बैठक घेतोय, DM कडे बैठक घेतोय आणि ज्या काही सुधारणा आपण या ठिकाणी करतोय, पूर्ण पत्रे आपण बदलतोय, लोकांना व्यवस्थित उभं राहता येईल, त्याचं बरंचसं काम मार्गावर आहे आणि पावसाळ्यापूर्वी संपूर्ण काम आपण ते करून घेतोय। एक फुटओव्हर ब्रिजचं काम अर्धवट आहे, ते सुद्धा सुरू करतोय। 8 एक्सेलेटर लावलेले इलेक्ट्रॉनिक आणि 2 आणखी मंजूर केलेले आहेत। त्याचं सुद्धा मशीन्स जॉन्सन अँड जॉन्सन काहीतरी जॉन्सनची मशीन त्यासाठी लागते, ती अजून आलेली नाहीये। ते पण काम लवकरच पूर्ववत होईल। लोकांच्या समस्या, जास्तीत जास्त समस्या दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आम्ही। एक सुंदर AC प्रतीक्षालय जुलैमध्ये ते सुरू होईल, त्याचं सुद्धा काम सुरू आहे। AC प्रतीक्षालय, कॅन्टीन त्या ठिकाणी आपण सुरू करतोय। अनेक छोटे मोठे प्रश्न आहेत। त्याचबरोबर रिझर्वेशन काउंटर, ते सुद्धा 2 रिझर्वेशन काउंटर नव्याने आपण सुरू करतोय, काही दिवसात ते सुरू होतील। अनेक अडचणी आहेत त्या रेल्वेच्या। 2 ते 3 तास काम करायला त्यांना मिळतं, कारण जवळजवळ 7 ते 8 लाख प्रवासी दिवसाला प्रवास करतात। त्यामुळे गती कशी येईल, काम चालू असताना जे काही भंगार आहे, डेब्रिज आहे, ते ताबडतोब कसं उचललं जाईल, स्वच्छतागृह कशी त्यांची वेळोवेळी सफाई होईल, या दृष्टीने आज रेल्वेची आम्ही व्हिजिट केलेली आहे। रेल्वेचे अधिकारी आहेत, लोकांच्या समस्या कशा दूर होतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय। जास्तीत जास्त गाड्या या ठाणा स्टेशनवरनं सोडण्याचा आपण प्रयत्न करतोय। लोकसंख्या वाढते, लोकांचं राहायला प्राधान्य ठाण्याला आहे आणि लवकरच नवीन स्टेशनचं काम, जे काही कायदेशीर अडचणी निर्माण झालेल्या आहेत ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यानच्या,
बाजूचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही तयार केलेलं आहे. ऍक्च्युअल स्टेशनचं काम लवकरच सुरू होईल. नवीन स्टेशन सुरू झालं की बरीचशी गर्दी या स्टेशनचा लोड कमी होईल आणि त्या स्टेशनवरती अर्धी गर्दी डिस्ट्रीब्यूट होईल. त्या दृष्टीने आम्ही काम करतोय. 2 मतप्रवाह आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे की एसी लोकल नको, रेग्युलर लोकल ठेवा. काही लोकांचं म्हणणं आहे एसी लोकल वाढवा. त्या दृष्टीने मध्य मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. एसी लोकल सुरू केल्यानंतर लोकांनी विरोध केला, त्याचं तिकीट थोडं जास्त आहे, रेग्युलर लोकल चालू ठेवा. पण दोघांचाही मध्य मार्ग काढण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो.